विद्यार्थी मित्रांनो, मागच्या पिरियडला आपण बघितलं होतं की आपल्या संविधानाच्या उद्देशिकेतील 5वं जे तत्व आहे ते म्हणजेच गणराज्य. तर गणराज्याचा अर्थ तो आपल्या देशात लोकशाहीबरोबर गणराज्य पद्धती आहे. गणराज्य म्हणजेच लोकांनी निवडून दिलेले पदे हे जे असतात त्यांच्यावरच राज्यकारभार करणारे हे आपल्यातीलच सदस्य असतात. किंवा कोणतेही सार्वजनिक पद हे वंश परंपरेने येत नाही. मी मागच्याच तासाला समजवलं होतं की मुख्यमंत्री असेल तर त्या मुख्यमंत्र्याच्या मुलालाच मुख्यमंत्री केलं जाईल असं नाही आहे. तर लोकांनी जनमत कौल ज्याला देतील तोच पद निवडून येऊ शकतं. तर त्यातील काही उदाहरणं मी सांगते. राष्ट्रपती, पंतप्रधान किंवा राज्यपाल, मुख्यमंत्री, महापौर, सरपंच यासारखी पदे सार्वजनिक असतात. त्या पदांवर विशिष्ट वयाची अट पूर्ण करणाऱ्या कोणत्याही भारतीय नागरिकाला निवडणूक लढवता येते. जर तुमच्या जरी मनात आलं आणि विशिष्ट वय, सगळ्या पात्रता असल्या तर तुम्ही सुद्धा निवडणूक लढवू शकतात. राजसत्ताक पद्धतीत ही पदे वंश परंपरेने एकाच कुटुंबातील व्यक्तीकडे केली जातात. आणि यापूर्वी ज्यावेळेस राजसत्ताक पद्धती होती, म्हणजेच राजे लोक राज्य करायचे, त्यावेळेस राजा त्याच्या पुढे त्याचा गादीवर बसणारा कोण असायचा, त्याचा मुलगाच असायचा. म्हणजे वंश परंपरेनेच ते पद त्या घराण्याकडे असायचं. तर उद्देशिकेने सर्व भारतीय नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य व समता या 3 मूल्यांची व त्यानुसार व्यवहार करण्याची, कायदे करून देण्याची मूल्ये प्रत्यक्ष व्यवहारात आणण्याची हमी दिली आहे. या मूल्यांचा अर्थ आपण समजावून घेणं. उद्देशिकेने आपल्याला स्वातंत्र्य, समता, न्याय हे 3 मूल्य दिलेले आहेत. आता न्याय म्हणजेच काय, तर अन्याय दूर करून सर्वांना आपल्या प्रगतीची संधी मिळवून देणे म्हणजेच न्याय होय. काही ठराविक गटावर अन्याय जर होत असेल, त्यांना शिक्षणाचा, प्रगतीचा, रोजगाराचा संधी उपलब्ध नसतील तर तो अन्याय दूर करून त्यांचे सर्वांचे कल्याण होईल या दृष्टीने उपाययोजना करणे म्हणजेच न्याय प्रस्थापित करणे. उद्देशिकेमध्ये न्यायाचे 3 प्रकार सांगितले आहेत, ते पुढील प्रमाणे. आता न्याय म्हणजेच कसा, तर 3 प्रकारचा. सामाजिक न्याय, व्यक्तींमध्ये जात, वंश, धर्म, भाषा, प्रदेश, जन्मस्थान अथवा लिंग यावर आधारित कोणताही भेदभाव केला जाऊ नये, सर्वांचा दर्जा माणूस म्हणून सारखाच असावा, हा झाला सामाजिक न्याय. जर घेतलं तर उत्तर प्रदेशापासून तर दक्षिणेपर्यंत भारत हा एकसंघ राज्य आहे. त्यामुळे कोणत्याही प्रदेशामध्ये तो व्यक्ती वावरत असताना जात, धर्म, वंश, भाषा किंवा तू या प्रदेशातला आहे असा भेदभाव करून त्याला जर कोणी अपमान करत असेल, त्याला अन्याय करत असेल तर तो अपमान होऊ नये, हा झाला सामाजिक न्याय. म्हणजे सर्वांना समान वागणूक प्रत्येक प्रदेशात दिली गेली पाहिजे. आज जरी आपण दुसऱ्या प्रदेशात गेलो तरी आपल्याला समान वागणूक दिली जाते. कोणी आपल्याला महाराष्ट्रीयन म्हणून हिणवू शकेल का? नाही. तसं जर केलं तर त्याने संविधानाचा अवभंग केला आणि त्यामुळे त्याच्यावर कार्यालयीन किंवा न्यायालयीन कारवाई होऊ शकते. दुसरा न्याय आहे आर्थिक न्याय. आता आर्थिक न्याय म्हणजेच पैशांच्या बाबतीत किंवा संपत्तीच्या बाबतीत. भूक, उपासमार, कुपोषण या बाबी गरिबीमुळे किंवा दारिद्र्यामुळे निर्माण होतात, हे आपल्याला माहिती आहे. गरिबी दूर करायची असेल तर प्रत्येकाला आपले व कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी उपजीविकेचे साधन मिळवण्याचा हक्क आहे. उपजीविका म्हणजेच रोजगार. जर आपल्याला आपले पोट भरण्यासाठी रोजगाराचा हक्क आपला आहे. आपण कुठल्याही प्रदेशात जाऊन रोजगार करू शकतो. हा अधिकार संविधानाने आपल्याला दिलेला आहे. नागरिक म्हणून, भारतीय नागरिक म्हणून संविधानाने उपजीविकेचं साधन मिळवण्याचा हक्क आपल्याला भारतातील प्रत्येक नागरिकाला दिलेला आहे. या आधारावर कोणीही कोणताही भेदभाव केला जाऊ शकत नाही, हा झाला आर्थिक न्याय. तिसरा न्याय राजकीय न्याय. राजकीय न्याय म्हणजेच काय, राज्यकारभारात भाग घेण्याचा सर्वांना समान हक्क असावा, म्हणून आपण प्रौढ मतदान पद्धती स्वीकारली आहे. प्रौढ मतदान म्हणजे 18 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि ज्याला सर्व काही समजतं आहे अशा नागरिकांना 18 वर्षानंतर परिपक्वता येऊन जाते आणि त्यामुळे वैचारिक परिपक्वता आल्यानंतर त्या नागरिकाला जात, धर्म, भेदभाव असा कोणताही न घेता कोणत्याही जातीच्या लोकांना, कोणत्याही स्त्री पुरुषांना मतदान लढवण्याचा हक्क आहे, हा झाला राजकीय न्याय. स्वातंत्र्य हा दुसरा जो आपला संविधानाने दिलेलं मूल्य आहे, स्वीकारलेलं मूल्य. स्वातंत्र्य म्हणजेच काय, तर आपल्यावर जाचक, अयोग्य निर्बंध नसणे, आपल्यातील क्षमतांचा विकास करण्यास पोषक वातावरण असणे. लोकशाहीत नागरिकांना स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्य असेल तरच लोकशाही प्रगल्भ होते. लोकशाहीचा अर्थच काय होतो, स्वातंत्र्य.
विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे व्यक्तीचे मूलभूत स्वातंत्र्य आहे. आपल्याला विचाराचं स्वातंत्र्य आहे. तुम्हाला जो हवा तो विचार तुम्ही करू शकतात. अभिव्यक्ती म्हणजेच तुमचे मत मांडण्याचा सुद्धा अधिकार आहे. प्रत्येकाला आपले मत व विचार व्यक्त करायचा असतो. विचारांच्या देवाणघेवाणीतून आपल्यातील सहकार्य आणि एकोपा वाढतो व आपल्याबरोबरच एखाद्या समस्येची अनेक बाजूही आपल्याला समजतात. श्रद्धा, समजुती, उपासनेच्या स्वातंत्र्यातून आपल्याला धार्मिक स्वातंत्र्य व्यक्त होते. तुम्हाला धार्मिक स्वातंत्र्यही दिलेले, स्वातंत्र्याचेही प्रकार मी पुढे शिकवणार आहे तुम्हाला. तुमच्या विचारांचं स्वातंत्र्य आहे किंवा त्याचबरोबर संभाषण स्वातंत्र्य आहे. तुम्हाला तुमचं धार्मिक स्वातंत्र्य आहे. तुम्हाला जो हवा तो धर्म तुम्ही स्वीकारू शकतात. सण उत्सव साजरे करू शकतात. तुमचे श्रद्धास्थान जे असेल त्याचे तुम्ही उपासना करू शकतात. हे झालं तुमचं धार्मिक स्वातंत्र्य. त्यावर कोणीही बंधनं घालू शकत नाही. तुम्हाला हवं तेव्हा मंदिरात जाऊ शकतात, मस्जिदीमध्ये जाऊ शकतात आणि हे आपलं धार्मिक स्वातंत्र्य आपल्याला संविधानाने प्रदान केलेलं आहे. तिसरं जे उद्देशिकेतील मूल्य आहे ते म्हणजे समता. समता म्हणजेच काय? उद्देशिकेने भारतीय नागरिकांना दर्जा आणि संधी याबाबत समतेची हमी दिली आहे. जात, धर्म, वंश, लिंग, जन्मस्थान इत्यादींवर आधारित भेदभाव न करता माणूस म्हणून सर्वांचा समान दर्जा असेल. कोणताही भेदभाव न करता भारतात जन्माला आलेला हा फक्त माणूस आहे, भारतीय आहे आणि त्यामुळे त्याला सर्व बाबतीत समानता मिळेल असा अर्थ याचा होतो. उच्च, नीच, श्रेष्ठ, कनिष्ठ असे भेद न करणे म्हणजे समान दर्जाची हमी देणे होय. उद्देशिकेने संधीची समानता महत्त्वाची मानली आहे. आपल्यातील विकासाच्या संधी सर्वांना प्राप्त होतील. त्या उपलब्ध करून देताना कोणताही भेदभाव केला जाणार नाही. जर तुम्ही स्वतःच बघितलं उदाहरण, तर शिक्षण घेताना सुद्धा तुम्हाला शिक्षणात विविध संधी प्राप्त होतात आणि त्यावेळेस तुमच्यात भेदभाव केला जातो का? तर एकाच वर्गात एकाच शाळेत शिकताना तुम्हाला सर्वांना सारखेच शिक्षण दिले जाते. मग त्यातील जो बुद्धिमान विद्यार्थी असेल तो आपली बुद्धिमत्ता दाखवतो आणि त्यानुसार त्याचा उपयोग करून घेतो. हा झाला तुमचा समानतेचा अधिकार. संविधानाच्या उद्देशिकेत एका अगदी वेगळ्या आदर्शांचा आणि तत्वांचा उल्लेख केला आहे. तो आदर्श किंवा ते तत्व म्हणजेच बंधुभावाची निर्मिती. बंधुभावाची निर्मिती करायला हवी. हे सगळं स्वातंत्र्य दिलं तुम्हाला, सगळ्या संधी प्राप्त करून दिल्या, न्याय दिला, पण तुमच्यात जर बंधुभावच नसेल तर काही उपयोग आहे का? नाही. म्हणून बंधुभावाची सुद्धा निर्मिती करण्याचं उद्दिष्ट हे संविधानाने स्वीकारलेलं आहे. तर बंधुता म्हणजे काय? तर संविधानकारांना असे वाटत होते की केवळ न्यायाची, स्वातंत्र्याची आणि समतेची हमी देऊन भारतीय समाजात समता निर्माण होणार नाही. त्यासाठी कितीही कायदे केले तरी जोपर्यंत भारतीयांमध्ये बंधुता असणार नाही तोपर्यंत त्या कायद्यांचा उपयोग होणार नाही. म्हणूनच बंधुभावाची निर्मिती हे उद्दिष्टिकेत समाविष्ट केले आहे. बंधुता असणे म्हणजेच आपल्या देशातील सर्व नागरिकांविषयी आणि परस्परांविषयी आत्मीयतेची भावना असणे. तो कोणत्या जातीचा आहे किंवा धर्माचा आहे न बघता तो माझा भारतीय आहे किंवा माझ्या देशातला नागरिक आहे या भावनेने जर आपण त्याच्याशी वागू तर तो काय होईल? बंधुभाव. एकाच बेंचवर तुम्ही बसतायत, मग त्या मुलाला तुम्ही जात विचारत बसाल का? नाही, तो माझा मित्र आहे, माझ्या वर्गाचा घटक आहे, माझा मित्र असल्यामुळे माझा भारतीय नागरिक येतो आणि म्हणून तो झाला बंधुभाव. बंधुभाव परस्परांमध्ये सहानुभूतीची भावना निर्माण करतो. एकमेकांच्या समस्यांबाबत लोक संवेदनशीलतेने विचार करतात. मग एखाद्याला काही समस्या आली तर आपण आत्मीयतेने, संवेदनशीलतेने विचार करतो त्याबाबत. बंधुभाव आणि व्यक्तिप्रतिष्ठा यांचा निकटचा संबंध आहे. व्यक्तिप्रतिष्ठेचा अर्थ काय होतो? तर प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून सन्मान असतो. तो जात, धर्म, वंश, लिंग, भाषा किंवा त्याचे शारीरिक व्यंग असले या बाबतीत ते ठरत नाही. आपल्यातील ज्याप्रमाणे इतरांनी आदराने वागवावे, सन्मानाने वागवावे असे आपल्याला वाटते, तसाच आदर, सन्मान तुम्ही प्रत्येक व्यक्तीला दिला पाहिजे. हे लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो, तुमच्यासाठी आवश्यक आहे. कारण तुम्ही एकमेकांशी भांडताना काहीही बोलतात, तर प्रत्येकाला जर तुम्ही समोरच्याला आदर द्याल, त्याला जर तुम्ही मित्र म्हणाल, त्याला जर तुम्ही भाऊ म्हणाल, तर तो तुम्हाला सन्मान देईल, नाहीतर तो तुमच्याशी तसंच बोलेल. म्हणून इतरांना सन्मान देणं हे आवश्यक आहे. त्याला व्यक्तिप्रतिष्ठा म्हणतात. त्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवायचा नाही. जेव्हा प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा आदर करून तिच्या स्वातंत्र्य आणि हक्काचा सन्मान करेल, तेव्हा आपोआप व्यक्तिप्रतिष्ठा निर्माण होईल. अशा वातावरणात बंधुभावही सहजरित्या वाढीस लागतो आणि त्याबरोबर स्वातंत्र्य आणि मग अशी लोकशाही काय होते? असं राज्य, असं राष्ट्र हे प्रगतीपथावर असतं. न्याय व समतेवर आधारलेल्या नव्या समाजाच्या निर्मितीचे कामही अधिक सोपे होईल.
भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेतून याचे मार्गदर्शन प्राप्त होते. आणि हे सगळं आपल्याला फक्त उद्देशिका जर तुम्ही रोज वाचली तर त्यातून हे आपल्याला संविधानाचं उद्दिष्ट समजू शकतं. भारताच्या जनतेने हे संविधान स्वतःच अर्पण केले आहे असा शेवटी उल्लेख आहे की स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. याचा अर्थ होतो लोकांनीच तयार केलेलं हे संविधान आपण स्वतःला स्वीकारलेलं आहे, अर्पण केलेलं आहे. समजलं इथपर्यंत? ठीक आहे.